मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण परत चांगलं लोकेशन निवडले। ठाणा स्टेशनपासून जवळ जे तलावपाळे आहे ते तलावपाळीलाच एक ग्राउंड प्लस 6 माळ्याची खरं तर बिल्डिंग आहे आणि 6व्याच माळ्यावरती जवळ एक हा फ्लॅट असणार आहे जो 2 BHK फ्लॅट असेल, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 816 कार्पेटचा फ्लॅट असेल। एक ओपन कार पार्किंग असेल। बिल्डिंगचा जर आपण विचार केला साधारणतः 18 ते 20 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असेल। सोसायटी झालेली आहे, OCCC कंप्लीटेड आहे। नॉर्मली होतं काही शहराकडे जर आलं तर OCCC ह्या सगळ्या गोष्टींना थोडा त्रास असतो, पण ह्या बिल्डिंगला OCCC सगळे आलेले आहे। ह्या फ्लॅटवरती खरं तर लोन नाही आहे, पण आपल्याला जर लोन घ्यायचं म्हटलं तर आपण कोणत्या बँकेकडनं ह्या फ्लॅटला लोन नक्की उपलब्ध होऊ शकतं। डीम कन्व्हेन्स ह्या प्रॉपर्टीचं झालेलं आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 3000 रुपये ह्या सोसायटीमध्ये मेंटेनन्स असेल। खूप मोठी सोसायटी नाही आहे, सिंगल बिल्डिंगची सोसायटी आहे, पण फ्लॅट खूप चांगला, लोकेशन खूप चांगलं आहे, त्यामुळे खरं तर ह्या फ्लॅटची किंमत म्हणा त्या सगळ्याच गोष्टी त्या पद्धतीनं असणार आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। खरं तर बाल्कनी पण आहे फ्लॅटमध्ये, त्याच्यामुळे ज्या मंडळींना ठाणा स्टेशन जवळच जायचं आहे आणि ठाणा स्टेशनपासून वॉकेबल पाहिजे, तलावपाळीच पाहिजे आणि मला हंकी फंकी मेंटेनन्स कमी हवा आहे, कार्पेट मोठा पाहिजे, तर अशाच लोकांसाठी हे खरं तर घर असू शकतं। जुनं ते सोनं त्याच पद्धतीचं खरं घर असेल। ज्यावेळेला मात्र हे घराच्या आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हे घर नॉर्थ ईस्ट फेसिंगचं असेल आणि जेव्हा आपण घराच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या जुन्या पद्धतीची तुम्हाला एक लिफ्ट मिळेल। पलीकडे 2 फ्लॅट अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट। पाण्याचा वगैरे इकडे काय प्रॉब्लेम नाही आहे, चांगल्या पद्धतीचं आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर वरती जर आपण आलो तर तुम्हाला ह्या वरची जे फ्लॅट आहेत त्या वरच्या फ्लॅटसाठी असं तुम्हाला एवढं मोठं टॅरेस हे जे आहे हे सगळ्यांना वापरायला मिळतं। म्हणजे वरती जे मंडळी आहेत ह्या फ्लॅटमध्ये जे राहणारे आजूबाजूला लोक आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी म्हणून इथे जागा उपलब्ध आहे, जे तुम्ही इथे आनंद नक्की त्या गोष्टीचा घेऊ शकता। खरं तर हे जे घरं आहेत, हे जे लोकेशन आहे, हे लोकेशन खूप चांगलं असल्याकारणानं इकडल्या फ्लॅटचे रेट्स म्हणा त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीच्या असणार आहेत। आणि जेव्हा आपण ह्या लिफ्टच्या समोर ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला हे आपलं घर असेल आणि घर आत आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला एवढी मोठी जागा मिळते आणि ह्या जागेच्या तुम्ही ह्या साईडला जर आला तर असं मस्त मोठा हॉल आहे जो तुम्हाला त्या साईडला सिटिंग आणि खिडकी वगैरे ठेवलेली मोकळीक आहे। ह्या साईडला परत डायनिंगसाठी मोठा स्पेस इकडे ऑलरेडी दिलेला आहे। आणि मग जेव्हा तुम्ही हे हॉल हे सगळं बघता त्यावेळेला ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथे जुन्या पद्धतीचं मॉड्युलर किचन केलेलं असं मस्त किचन आहे, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। ह्या मालकांचं ह्या फ्लॅटवरती बिलकुल लोन वगैरे काही नाही आहे, पण त्यांनी फ्लॅट ठेवताना सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे। आणि जर तुम्ही वरती बघू शकता तर फॉल सिलिंगचं काम वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। आणि जर समोर आपण ह्या साईडला जर आलो तर तुमचा राम मारुती रोड पलीकडनं जातो आणि त्याच्या अलीकडेच ही बिल्डिंग तुमची असणार आहे। पलीकडे गेलं तर तुमचं तलावपाळी येईल, एका साईडला गेलं तर राम मारुती रोड येईल। अशा लोकेशनला खरं हा फ्लॅट आहे। आणि जेव्हा आपण ह्या डायनिंगच्या ह्या फ्लॅटच्या इकडल्यानंतर तुम्हाला इथं मस्त असं ह्याच्यासाठी जागा आहे, वॉशिंग मशीन पॉईंट आहे। आणि मग नंतर तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला मोठं चांगलं प्रशस्त असं टॉयलेट बाथरूम वॉशरूम चांगल्या पद्धतीनं मिळतं। हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे। घरात आला तसं काम काय करायची गरज नाही आहे। त्याच्यानंतर मग हे परत तुमचं एक दुसरं वॉशरूम बाथरूम टॉयलेट आहे, जे ह्या पद्धतीचं मोठं आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे। आणि नंतर मग तुमचा हा बेडरूम असणार आहे। त्या बेडरूममध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला बेड, ह्या साईडला थोडं त्याने स्टोरेजसाठी बनवलेलं आहे। पलीकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांनी पण ते पद्धतशीर सजवलेलं आणि असा मोठा बेड आहे। मोठा बेड असून पण ह्या साईडला पण जागा आहे, अधिक ह्या साईडला जागा आहे। परत पुढे जरी बघितलं तर तुम्हाला इथं मोठी जागा उपलब्ध मिळते। आणि तुमच्या ह्या बेडरूमला जर तुम्ही आलात तर प्रशस्त मोठी अशी चांगली बाल्कनी आहे, जी चांगल्या वापरात येण्यासारखी आहे। जे हौशी आहेत बाल्कनीचे, ज्यांना झुला लावायच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी लावायच्यात किंवा झाडं झुडपं ठेवायची असतील तर त्यांच्यासाठी मला असं वाटते ही जागा अशी सुंदर मोठी असू शकते। इकडे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला इकडे राम मारुती रोड मिळतो आणि पलीकडे जर आपण गेलो तर तुम्हाला तलावपाळीचं मिळतं। तलावपाळी एकदम 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्याच्यामुळे ठाणा स्टेशनपासून पण जर हे घर बघितलं तर खरं तर हे अगदी वॉकेबलच आहे। म्हणजे जास्त ज्या लोकांना इकडे जवळच आहे, वयस्कर व्यक्ती असतील ज्यांना बाबा जास्त मला मेंटेनन्स वगैरे नाही, कारण 3000 रुपये मेंटेनन्स आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला परत एक मोठा बेड आहे आणि बेडरूम पण चांगली, त्या साईडला 3 फूट जागा, ह्या साईडला 3 फूट जागा, मध्ये बेड, ह्या साईडला पण 4-5 फुटाची जागा असणार। ह्या अशा पद्धतीचं खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे। हे मालकही चांगले आहेत, पाण्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गोष्टी नीटनेटक्या चांगल्या पद्धतीनं तयार केलेल्या आहेत। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो। फ्लॅटमध्ये आल्यानंतर तुम्हाला थोडंसं काम म्हणजे
तुम्हाला जर समजा किचन उलगडायचं आहे तर ते उलगडू शकता, परत करू शकता. किंवा बाकी तसं मला वाटत नाही, कारण घर एकदम टाकाटक ठेवलेलं आहे यांनी. तर बसायला बघा त्यांनी इथं कडाप्पा वगैरे पण मस्त लावलेला आहे. इकडे बसून तुम्हाला हिरवळ वगैरे तुमच्या घरामधनं प्रॉपरली तुम्हाला दिसते. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. आणि ह्या मालकांनी आपल्याला सांगताना 1,80,00,000 रुपये याची किंमत सांगितलेली आहे. हे 1,80,00,000 निगोशिएबल असणारा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आम्ही नक्की दाखवतो. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनपासून जवळ घरा असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन नक्की असू शकतो. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा आणि आम्हाला सबस्क्रायबर जास्तीत जास्त करा, जेणेकरून आमची दिशा योग्य आहे असं आम्हाला कळेल. तेवढीच एक माफक अपेक्षा तुमच्याकडनं मी ठेवतो की जास्तीत जास्त घरं बघा, जास्तीत जास्त लोक सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून माझा उत्साह वाढून मी जास्तीत जास्त रोज अजून काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.